नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत। आज एक अगदी साधी सोपी पण भरपूर पौष्टिक भरपूर भाज्या घालून आणि मल्टीग्रेन पीठ वापरून आपण रेसिपी करणार आहे। खूप सुंदर होते, चवीला पण छान लागते आणि आपण वन मील डिश असं म्हणू शकतो त्याच्यासाठी। तर त्याला आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घेतल्या तरी चालतात। मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे, काकडी घेतलेली आहे, त्याच्यानंतर एक गाजर घेतलेले आहे, कांद्याची पात आणि थोडे पातीचे कांदे पण चिरून घेतले, त्याच्यानंतर एक साधारण अर्धा मुळा घेतलेला आहे। याच्यापैकी कुठल्याही भाज्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा काही भाज्या ड्रॉप करू शकता किंवा नवीन भाज्या ॲड पण करू शकता। तर आता हे सगळं एका वाडग्यामध्ये मी काढून घेते। आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मल्टीग्रेन पीठ, म्हणजेच आपली थालीपीठाची भाजणी। सुरेख भाजणी अशी करून ठेवली की कितीतरी आपण रेसिपीमध्ये ते वापरू शकतो। माझा भाजणीच्या रेसिपीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर मी लिंक देईन। अशी भाजणी परफेक्ट प्रमाण घेऊन करायची, सगळ्या धान्य घालून, म्हणजे मग ती भाजणी खूप छान चविष्ट होते। अजिबात ही पीठ वापरून थालीपीठ केलेली वातड चिवट होत नाही। पण आज मात्र मी थालीपीठ करणार नाही, तर ह्याचेच कट करणारे मुटके, आणि मुटक्याबरोबर खाण्यासाठी एक मस्त कढी करणारे, थोडी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची, तर ती मी तुम्हाला नंतर सांगते। पण आता मी याच्यामध्ये भाजणी घातलेली आहे। साधारण पीठ जेवढं असेल तर त्याला तेवढ्याच भाज्या याच्यामध्ये घालायच्या, किंवा भाज्यांचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालेल। आता यात घालूया आपण छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा मी हिंग घातलेला आहे। त्यानंतर आता ही भाजणी मी घेतलेली आहे, पण तुमच्याकडे जर भाजणी नसेल तर भाकरीची पिठं जास्त वापरून, म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी अशी पिठं वापरून हे मुटके तुम्ही करू शकता, किंवा त्याच्यापैकी एकच पीठ जरी वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर भाजणी घेतल्यामुळे भाजणीमध्ये ओवा, धने, जिरं असे सगळं मी घातलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी घालणार नाहीये। त्यानंतर मी घालते हा ओल्या लाल मिरचीचा ठेचा, ज्याला आपण रंजकं म्हणतो ना, तर ते आहे। त्याच्यामध्ये की नाही जिरं, लसूण वगैरे असल्यामुळे आपोआपच पदार्थाला चव खूप छान येते। पण हे जर नसेल तर तुम्ही आलं, हिरवी मिरची आणि किंवा आलं, लाल मिरची किंवा नुसतं तिखट जरी घातलं तरी सुद्धा चालेल। माझ्याकडे हे आहे म्हणून मी घालतेय, याच्याने चव खूप छान येते। तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला, मी साधारण एक चमचाभर मीठ घातलेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये भरपूर तीळ घालणार आहे। चवीला तर छान लागतातच, परत त्याची पौष्टिकता पण वाढते, कॅल्शियम असतं तिळामध्ये। तर या दिवसात तर अगदी आवर्जून जितका जमेल तितका जास्त आपण तिळाचा वापर आपल्या अन्नपदार्थात केला पाहिजे। तर मी चांगले पाव वाटी तीळ याच्यामध्ये घातले। आता याच्यामध्ये घालूया साधारण एक 2-3 चमचे तेल, म्हणजे मग आपल्याला सोडा वगैरे सुद्धा न घालता मुटके छान आपले असे अलवार रवाळ होतील, घट्ट होणार नाहीत अजिबात। आता हे सगळं आपण आधी हाताने मिक्स करून घेऊया, आणि मग जेवढं लागेल तेवढंच याच्यामध्ये पाणी घालायचंय, कारण काकडी, मुळा, गाजर ह्या सगळ्यामध्ये पाण्याचा अंश असतो। मी जसं आधी सांगितलं, तुमच्याकडे हा ठेचा नसेल तर लसूण मिरचीचा, हिरव्या मिरचीचा ठेचा पण तुम्ही घालू शकता, किंवा नुसतं जरी तिखट घातलं तरी सुद्धा चालेल, कारण भाजणी घातल्यामुळे याला मुळातच एक प्रकारची चव आहेच। चकलीची भाजणी जरी तुमच्याकडे असेल ना, तर ते सुद्धा घालून ही रेसिपी केली तरी सुद्धा चालेल, मस्त होते एकदम। आता जसं लागेल तसं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेऊया। माझा जो ठेच्याचा सट आहे तर त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणून हे पाणी तुम्हाला लाल दिसतंय। आता हे पीठ भिजवताना असं साधारण एवढं सैलसर भिजवायचं, म्हणजे जसं थालीपीठ थापताना आपण कसं सहजपणे थालीपीठ थापता येईल असं आपण पीठ भिजवतो तेवढं भिजवायचं। याच्यापेक्षा सैल नाही आणि याच्यापेक्षा घट्ट पण नाही। घट्ट जर केलं तर मुटके घट्ट होतील, नीट शिजणार नाहीत। तर हे बघा, हे साधारण असं पीठ पाहिजे। आता हे फक्त 5 मिनिट आपण झाकून ठेवूया। मुटक्याचं पीठ मुरतंय तोपर्यंत मी ही एक असं पातेलं घेतलंय, ह्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहे आणि या चाळणीला आता तेल लावून घेणार आहे, आणि हे गॅसवर ठेवणार आहे, म्हणजे मग प्रीहीट ज्याला म्हणतो ना आपण, हे जेव्हा पाणी उकळायला लागेल त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे वळलेले मुटके तर ते ठेवायचे। तर आता ह्याच्यामध्ये पाणी घालून मी आधी उकळायला ठेवते। तुम्ही याच्याऐवजी इडलीच्या कुकरमध्ये जरी उकडले तरी सुद्धा चालतील। थोडंसं तेल चाळणीला लावून घेऊया, आणि थोडासा तेलाचा हात लावून ह्याचे आपण आता मुटके वळून घेऊया। फक्त 5 मिनिटं हे पीठ मी तसंच ठेवलं होतं,
तुम्हाला हव्या त्या आकाराचे मुटके तुम्ही करू शकता. फार जाड करायचे नाही, नाहीतर मग ते आतून शिजत नाहीत. फार हे पीठ असे दाबून मुटके वळायचे नाही, अलगद अलगद हातानेच वळायचे. आणि हे बघा पीठ किती सैल आहे तुम्ही बघताय. म्हणजे मग हे मुटके शिजतात पण छान आणि घट्ट होत नाहीत अजिबात आतून. असे हे सगळे मुटके चाळणीत वाफायला ठेवलेले आहेत. एक 10 मिनिटं आपण याला छान वाफ आणूया. मुटके आपले वाफवले जात आहेत, तोपर्यंत मुटक्याबरोबर खायला एक छान वेगळ्या प्रकारची कढी मी तुम्हाला दाखवते म्हणलं होतं. तर चला आता त्याची तयारी करूया. तर आता कढीसाठी एक वाटण तयार करून घेऊया. हे थोडेसे आल्याचे तुकडे घेतले, साधारण 1 इंच आलं आहे. आणि त्याच्यासाठी मी 2 हिरव्या मिरच्या घेणार आहे. तुम्ही तिखट किती खाता किंवा मिरच्या किती तिखट आहे त्याप्रमाणे घ्या. त्याच्यानंतर ही कोथिंबीर धुतलेली आहे, साधारण अर्धी मूठ कोथिंबीर आहे. त्यात ह्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत. या कोथिंबीरीच्या काड्यामध्ये पण वास खूप छान असतो, चव खूप छान येते. तर त्याच्यासाठी ह्या काड्या मी चिरून ह्या वाटणामध्ये घालणार आहे. म्हणजे मग आपली जी कोथिंबीरीची कढी आहे तर ती खूप मस्त होते. अगदी रंग पण छान येतो, चव पण खूप छान लागते. तर या सगळ्या काड्या चिरून ह्या वाटणामध्ये घालूया. ही एक 4-5 कढीपाल्याची पानं पण याच्यात घालतीये. थोडीशी घालतीये जिरं. हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे वाटण अजून बारीक वाटलं जाण्यासाठी थोडंसं दही मी आधी घालतीये. आता ह्याच्यात उरलेलं पण दही घालून घेऊया. साधारण 1 वाटीभर मी दही घेतलेलं आहे, घरीच लावलेलं दही आहे. आपलं वाटणही तयार आहे. आणि हे जे मी दह्याची वाटी होती तर त्याच्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ थोडंसं पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे. आता याची मस्त कढी करूया. आता याला मस्त तुपाची फोडणी देऊया. अगदी थोडंसं तूप मी घेतलेलं आहे, साधारण 1 चमचा घट्ट तूप आहे. तूप तापलेलं आहे. जिरं घालूया थोडीशी, आपण वाटणात पण जिरं घातलेली आहे. जिरं छान तडतडली पाहिजे, नाहीतर जिरं कच्ची अजिबात चांगली लागत नाहीत. जिरं छान तडतडले, त्याच्यात घालूया कढीपाला. त्यानंतर याच्यामध्ये आपण अगदी थोड्याशा मेथ्या घालणार आहे. कढीला खूप मस्त चव येते. छान हलवून घेऊया. आपण जे डाळीचं पीठ कालवून घेतलंय ते आधी घालायचं, म्हणजे मग कढी फुटत नाही. आणि मी आधी गॅस बंद केलेला आहे, म्हणजे मग चारी बाजूला जास्त उडत नाही फोडणी. हे वाटण पण घालूया. गॅस परत लावलेला आहे. अशी छान हिरव्या रंगाची अशी मस्त कढी तयार झाली आहे. कोथिंबीरीचा याचा असा मस्त वास येतोय, अगदी आल्याचा कोथिंबीरीचा. आता याच्यामध्ये आपण मीठ साखर घालूया. चवीप्रमाणे मीठ घाला. त्यानंतर दही किती आंबट आहे त्यानुसार तुमच्या आवडीनुसार साखर घाला. मी याच्यामध्ये 2 चमचे साखर घालतीये. आता अगदी मंद गॅसवर छान आता ही कढी उकळू द्यायची. कढी लगेच उतू जाते, त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं. आपली कढी तयार आहे. आता ही कढी आपण बाजूला काढून घेऊया आणि मस्तपैकी कढी आणि मुटके सर्व करूया. मी आता मुटक्याला अशी छान फोडणी देणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय पण करू शकता. पण डीप फ्राय केलं तर थोडेसे ऑइली होतात. मस्त अशी फोडणी द्यायची. खरं तर नुसते सुद्धा खायला मुटके खूप छान लागतात. थोडीशी जिरं मोहरी आणि थोडेसे हिंग आणि हळद घालणार आहे मी. आणि आता ही गरम गरम फोडणी आपण ह्या मुटक्यावर घालूया. मी जसं आधी म्हणलं तसं तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. पण अशी गरम गरम मुटक्यावर अशी फोडणी घातली ना तर ती छान ऍब्सॉर्ब होती. आणि हे मला तर हे मुटके असे नुसतेच खायला खूप आवडतात. पण आपण याच्याबरोबर कढी पण केलेली आहे. कढी आणि मुटके हे मस्त कॉम्बिनेशन आहे अगदी. मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.